वर्षानुवर्षापासून हा चालत असलेला हा मराठा समाजाचा लढा, गोरगरीब समाजाला, दलित समाजाला आरक्षण भेटावं याच्याकरता तुम्ही आम्ही एवढा केलेला अट्टहास, आणि आजचा हा उपोषणाचा 4था दिवस, 4थ्या दिवसाची पवित्र अशी कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या बालकाकडे, माझ्यासारख्या पामराकडे, माझ्यासारख्या अज्ञानाकडे आलेली आहे. याच्या अगोदरही 2 कीर्तन झाले आणि हे 3रं कीर्तन आहे. खरंच इथं आंतरवाली या गावामध्ये पाटलासमोर सेवा करायचं मिळतंय. माझंही काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य असावं, भाग्य असावं. आणि हे कोणाच्याही नशिबामध्ये नाही. येण्यासाठी काहीतरी भाग्य असावं लागतं, मागच्या जन्मीचं पुण्य असावं लागतं. आपलं सर्वांचं भाग्य आहे की आंतरवाली या गावामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय. भारत देशामध्ये जन्म भेटलाय, महाराष्ट्रामध्ये जन्म भेटलाय, या जिल्ह्यामध्ये जन्म भेटलाय, या तालुक्यामध्ये जन्म भेटलाय, या पवित्र असणाऱ्या या गावामध्ये जन्म भेटलेला आहे. एवढ्या दिवसापासून चालत असलेला हा लढा, सकाळी जेवण करून रात्री जरी टायमाला जेवण भेटलं नाही तर माणसाला कसं तरी होतं. गेल्या 4 दिवसापासून अन्न नाही, पाणी नाहीये, काय वाटत असं. पण माझ्या समाजाला, गोरगरीब समाजाला न्याय भेटावा याच्याकरता चालत असलेला हा लढा आहे. याच्याकरता चालत असलेला हा लढा आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये फिरत असताना एवढं सुंदर कार्य आणि गरीब समाजासाठी, आपल्या समाजासाठी जीवाचं रान करून लढणारा एकच व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील. कुणी कोणासाठी गरज नाही, पण माझा समाज सुखामध्ये कसा राहील, माझ्या समाजाला न्याय कसा भेटल, माझ्या समाजाला आरक्षण कसं भेटल, याच्याकरता एवढ्या दिवसापासून तुम्ही आम्ही सर्वजण हा लढा चालू आहे. आणि आज बहुसंख्येने कार्यक्रमासाठी, कीर्तनासाठी सर्वच मंडळी आहात, तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. तर काहीतरी भगवंताचं नामचिंतन करावं, वारकरी संप्रदायाचं काहीतरी कार्य घडावं याच्याकरता चालत असलेला एवढ्या दिवसापासूनचा हा कीर्तन महोत्सव आहे. याच्यामध्ये आजची 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच वयोवृद्ध मंडळी, ज्ञानवृद्ध मंडळी, तपोव्रत मंडळी, परिचित मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहात. त्यांनी सुंदर अशा प्रकारची गुण अशी चाल गायली अशा असणारे आमचे भजन सम्राट आमचे किशोर महाराज असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांना ज्यांनी साथ केली अशा असणारे आमचे आदरणीय वंदनीय तुमचे नाना असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. ते सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सर्वच वयोवृद्ध मंडळी, ज्ञानवृद्ध मंडळी, तपोव्रत मंडळी, परिचित मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आदरणीय दादा असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. सर्वच मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मी बघितला, ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मला ओळखतो, नाताने जे माझे मामा लागतात, मृदंग विशारद, मृदंग सम्राट अप्पूजी महाराज काळे असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. आधी करूनच सर्वच माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आमच्या मृदंग विशारद आमच्या आदरणीय माऊली महाराज असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. ते सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सर्वच वयोवृद्ध मंडळी, ज्ञानवृद्ध मंडळी, तपोवृद्ध मंडळी, परिचित मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. ते सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. वेळात वेळ काढून जे माझ्या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आहेत अशा असणारे आदरणीय वंदनीय जे बाबासाहेब भाऊ असतील का, त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा, त्यांनाही माझं वंदन आहे. ते सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदने अशोक दादा असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आधी करूनच सर्वच मंडळी, पटलावरती नितांत प्रेम करणारी मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आदरणीय पप्पूदाजी असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. सर्वच मंडळी कार्यक्रमाला उपस्थित असून तुम्हाला सर्वांनाच वंदन करून मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठांतरातला. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपुलिया हिता जोहासे जागता धन्य माता पिता तयाची. आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांनी आईवडिलाला धन्यता दिलेली आहे. पण आईवडिलाला धन्यता देत असताना कोणाच्या आईवडिलाला धन्यता द्यावं त्याचंच वर्णन महाराजांनी केलेलं आहे. जो हितासाठी जागतो त्याच्या आईवडिलाला धन्यता दिलेली आहे. मग माणसाचं हित नेमकं कशामध्ये? पैशामध्ये, गाड्यामध्ये, धनामध्ये, श्रीमंतीमध्ये माणसाचं हित आहे का? मनुष्यानं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत किती पैसे कमवले, किती श्रीमंती आहे, किती पैसा आहे, याच्यामध्ये माणसाचं हित आहे का? नाही म्हणे महाराज.
त्याच्या धनामध्ये, त्याच्या पैशामध्ये, त्याच्या श्रीमंतीमध्ये त्याचं हित नाहीये. नेमकं हित कशामध्ये? माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाचं हित कशामध्ये पाहिजे जर असेल तर माझ्या अंदाजानं जो हितासाठी जागणारा मनुष्य ते जर बघायचं असेल तर लांबचा अभ्यास करायची गरजच नाही. जिवंत उदाहरण म्हणजे पाटील आहेत. जिवंत उदाहरण. याला म्हणावं हितासाठी जागणं, याला म्हणावं हितासाठी जगणं, याला म्हणावं समाजासाठी लढणं. ऐका, आमच्या वाडवडिलापासूनच्या, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच्या, आमच्या धर्मवीर संभाजीराजांपासूनच्या आम्हाला ही शिकवण आहे. पोटात अन्नाचा कण जरी नसेल तर पाठीचा कणा टाईट होण्याची जात म्हणजे आमची मराठ्याची आहे. आयुष्यभर लढत राहू. ऐका, तुटेल पण वाकणार नाही हे शिकवण आमच्या राजांची आहे. आणि राजांच्या परंपरेपासून तुम्ही आम्ही सर्वजण जन्माला आलेलो मंडळी आहे. यालाच हित म्हणावं. ज्या हिंदू धर्मामध्ये, ज्या स्वराज्यामध्ये, ज्या भारत देशामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म भेटलाय, ते स्वराज्य कसं टिकवायचं, हा हिंदू धर्म कसा टिकवायचा, हा मराठा समाज कसा टिकवायचा, हा महाराष्ट्र कसा टिकवायचा, याच्यामध्ये तुमचं आमचं हित आहे. धन श्रीमंती याच्यामध्ये नाही आपलं हित बघितलं जाणार. जगाच्या पाठीवर पैसा कमवणारे भरपूर झाला, श्रीमंती भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, पण त्याच्या श्रीमंतीवरती, त्याच्या पैशावरती, त्याच्या धनावरती, ऐका, मनुष्यानं किती पैसे कमवले याला काही किंमत नाही. मनुष्यानं पैसे कमवलेले कुठं घातले याला काही किंमत नाही. मनुष्य किती दिवस जगला दादा याला काही किंमत नाही. मनुष्य कसा जगला याला फार मोठी किंमत आहे. ऐका, मनुष्य कसा जगला याला फार मोठी किंमत नाही. कमी जगावं पण माणसानं चांगलं जगावं. काय, माणसानं कमी जगावं पण चांगलं जगावं. आणि अजूनही काही का, जे समाजासाठी आवश्यक असणारे जे मंडळी आहेत ते जीवनातून लवकर निघून जातात. समाजासाठी आवश्यक असणारे माणसाने जीवनामध्ये जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे आणि जगायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगावं. माणसानं जगत असताना धर्मवीर छत्रपती संभाजीराजांसारखं, जगत असताना कोणासारखं जगावं, मनोज दादा जरांगे पाटलांसारखं जगावं. आतापर्यंत पैसे घेऊन कुणीही मॅनेज झाला असतं, तो कधीच न होणारा मॅनेज. काही नाही महाराज, आम्हाला बाकी कशाचीच गरज नाहीये. आमचा ज्याच्यावरती हक्क आहे आम्ही त्या हक्काचं आमचं आरक्षण मागतोय. आम्हाला बाकी कशाची गरज नाहीये. मला तुमचं धन नको, तुमचा पैसा नको, तुमची श्रीमंती नको. आमचं जे हक्काचं आरक्षण आहे, आमच्या हक्काचा आरक्षणाचा लढा एवढ्या दिवसापासून चालू आहे. त्याच्याकरता आमरण उपोषण चालू आहे. याच्याकरता बऱ्याच दिवसापासूनचा चालत असणारा हा लढा आहे. मला वाटते महाराज नक्कीच ज्ञानोबा तुकोबा आपला लढा हा पूर्ण करते. जगाचा चालक मालक हा भगवंत नक्कीच आपला लढा पूर्ण करते. बऱ्याच दिवसापासून बरेचसे जण म्हणत होते मराठा समाज कधी एकत्र येत नाही, मराठा समाज कधी एकत्र येत नाही. जे म्हणत होते ना मराठा समाज कधीच एकत्र येत नाही, त्यांना सराठी अंतरवालीमध्ये येऊन बघावं. मराठा समाज एकत्र सगळे एकत्र होता. किती मोठी सभा झाली हो महाराज, एवढी मोठी सभा, एवढा मोठा नारायणगडावरती दसरा मेळावा, अजून काय पाहिजे सांगा. इतकं मोठं नियोजन आणि खरंच झटणारी मंडळी सर्व. एवढ्या दिवसापासून आपला चाललेला हा सर्वांचा संघर्ष, उगाच कोणालाही नाही म्हणत संघर्ष. पाटलांच्या नावाला उगाच नाही दिलं संघर्ष योद्धा. त्यांचा संघर्ष आहे, संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये आहे म्हणूनच संघर्ष योद्धा नाव आहे. ऐका, एवढा जीवनामध्ये संघर्ष आहे. आणि एक ऐका, जो मनुष्य संघर्ष करतो, ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष वेळ लागेल पण त्याच्या संघर्षाला फळ मात्र नक्कीच आहे. वेळ लागेल त्याच्या संघर्षाला मात्र फळ नक्कीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची निर्मिती करायची असेल तर एका दिवसामध्ये स्वराज्याची निर्मिती नाही झाली. याच्यासाठी संघर्षच करावा लागला. आऊसाहेब ज्यावेळेस सिंध खेळवून पुण्यामध्ये आल्या आणि पुण्यामध्ये आल्याच्या नंतर हे दृश्य बघितलं, स्वराज्याची तर निर्मिती करायची आहे, विश्वापासून शून्य आहे पण विश्व निर्माण करायचंय. हे सगळं शून्य आहे पण आता शून्यातून विश्व निर्माण करायचंय. आता नेमकं करावं कसं, निर्मिती करायची, याच्याकरता माणसं लागतील, याच्याकरता मावळे लागतील, पण एकही जण नाही. दर्या खोऱ्यामध्ये डोंगर दऱ्यामध्ये राहणारी
सगळे एकत्रित करायचे. आता नेमकी आणावी कशी? सगळ्यांना एकत्र करायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांना दऱ्या खोऱ्यामध्ये राहणारे, डोंगरामध्ये राहणारे सगळे मावळे एकत्रित केले. कोणामध्ये काय कलाय, कोणामध्ये काय कलाय, कोणामध्ये कशी कला, ही राजांना बघितली. बसरांना उभं केलं, उभं राहणाऱ्याला चालायला शिकवलं, चालणाऱ्याला तलवार हातात घ्यायला शिकवली, तलवार हातात घेणाऱ्याला तलवार चालवायला शिकवली, तलवार चालवणाऱ्याला जे स्वराज्यामध्ये डोळे ठेवतील त्याच्या माना कापायला शिकवलं. आणि या स्वराज्य स्वतःच करून कसं घ्यायचं हे आमच्या राजांना शिकवलं. आपल्या राजांची शिकवण आहे आपल्याला. शून्यातून विश्व निर्माण केलं. सगळे मावळे एकत्र करून स्वराज्याची निर्मिती राजांनी केली. बघा ऐका, एवढा जीवनामध्ये संघर्ष, पण त्या संघर्षाला फळ मात्र नक्कीच लागला. ज्ञानोबांच्या जीवनातला संघर्ष बघायचा जर झाला तर ह्या जगाने ज्ञानोबारायला सुद्धा त्रास दिला. दादा तुम्हाला आम्हाला त्रास होतो यात काहीच नवल नाही. साधू संतांना सुद्धा त्रास झालेला आहे. जो चांगलं वागतो, जे चांगलं कार्य करतो त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक जण त्रास देतो. त्याच्या जीवनामध्ये निंदा करणारे, त्याच्या जीवनामध्ये त्रास देणारे असतात. आणि निंदा करणारे, त्रास देणारे हे असलेच पाहिजे. आपणच म्हणतो निंदकाचे घर असावे, निंदकाचं घर मात्र हे शेजारी असलंच पाहिजे. एक वाक्य सांगता ऐका, जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. ऐका हा, जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. लोग निंदा उसी की करते हैं जो जिंदा है, तारीफ तो लोग मरने के बाद. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निंदा करणारे म्हणतील ना होता दादा चांगला होता. असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष होणार आहे. ऐका, जे समाजासाठी वागतात, जे आपल्या हितासाठी जगतात, त्याच्याच आई वडिलांना तुकोबारांनी धन्यता दिलेली. धन्य माता पिता तयाची, आपुलिया हिता जो हास्य जागता, धन्य माता पिता तयाची. ऐका, जो माणूस हितासाठी जागतो त्याच्यासाठी तुकोबारांनी आजच्या अभंगाद्वारे काय दिलेली आहे? धन्यता दिलेली आहे. बरं त्याला धन्यता नाहीये. धन्यता जर कोणाला असं तर त्याच्या आई वडिलांना धन्यता आहे. धन्य माता पिता तयाची आहे. जो हितासाठी जागतो मुळात त्याला धन्यता नाहीये. धन्यता जर कोणाला असेल तर त्याच्या आई वडिलांना धन्यता आहे. धन्य माता पिता तयाची आहे. खरंच आज हे दृश्य बघितल्याच्या नंतर म्हणावं लागल धन्य माता पिता तयाची आहे. दृश्य बघितल्याच्या नंतर आज आपल्याला म्हणावं लागल धन्य माता पिता तयाची आहे. ऐका, ज्याचे आई वडील धन्य त्या जीवनामध्ये असं कार्य घडतं. मग तुकोबारांनी धन्यता देत असताना आई वडिलांना धन्यता दिलेली. कुणी कन्या पुत्र मुलीचे सात्विक, आणि ज्यांच्या आई वडिलांना धन्यता आहे अशाच कुळामध्ये असे सात्विक पुत्र जन्माला येतात. कुणी कन्या पुत्र मुलीचे सात्विक, आणि तयाचा हरेक वाटे देवा. मुलं चांगले जन्माला आले पाहिजे. काही काही वेळेस विचार करण्यासारखी गोष्ट असते महाराज. काही काही पोरं भरपूर आहेत पण एकही धडाचं नाही. विनोदाचा भाग सोडून द्या, सांगायचं तात्पर्य काही काही मुलं भरपूर आहे पण एकही धडाचं नाही. एक बाई बसनं प्रवास करू लागली, बसने, आणि बसने प्रवास करत असताना कंडक्टर तिकीट काढायला आला. कंडक्टर तिकीट काढायला आल्याच्या नंतर एक बाई बसमध्ये बसलेली होती. कंडक्टर त्या बाई जवळ गेला आणि त्या बाईने तिकीट काय काढलं माहिती का? एक फुल 6 हाफ. काय तिकीट काढलं तिनं? एक फुल 6 हाफ. कंडक्टर म्हणला बाई 6 हाफ कोणाचे? बाई म्हणली माझ्या लेकरांची. कंडक्टर म्हणला कमाल आहे बाई, आधीच बसमध्ये बसायला जागा नाही आणि एवढे पोरं तुम्ही बसमध्ये आणले, याच्यातले अर्धे तरी आणायचे ना. काय म्हणला कंडक्टर? याच्यातले अर्धे तरी आणायचे ना. बाई म्हणली गोबरशे अर्धेच येतो. म्हणजे बाईला पोरं किती होते? बोला 12. कंडक्टर म्हणला बाई तुम्हाला 12 पोरं, ह्या 12 पोरांची नावं नेमकी तुमच्या ध्यानात राहत कशी असते? बाई म्हणली नावं तसे ठुले, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. काही काहीला मुलं भरपूर आहे पण योग्य मार्गाला लागले पाहिजे, योग्य संस्कार लावले पाहिजे. असे चांगले मुलं, असे सात्विक मुलं जन्माला येण्यासाठी सुद्धा काहीतरी भाग्य असावं लागतं. धन्यताची माता, धन्यताचा पिता, धन्यताची माता,
त्याची माता, धन्य त्याचा पिता, आणि साठविला दाता त्रिलोक्याचा. ऐका, ज्याचे आई वडील धन्य, ज्याचे आई वडील पुण्यवान, त्रिलोक्याचा दाता त्यानं साठवलाय. त्रिलोक कोणचे कोणचे? मृत्यूलोक, स्वर्गलोक आणि पाताळलोक. या त्रिलोक्याचा दाता साठवून ठेवलाय म्हणले. फक्त कोणी? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. लक्षात नाही का? आई वडील धन्यवान असले पाहिजे, आई वडील पुण्यवान असले पाहिजे. अशाच्याच पोटी सातवी पुढे जन्माला येतात महाराज. धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, पण तयाचा हरेक वाटे देवा. मुलं काही कमी विचित्र नसतात महाराज, लय विचित्र असतात महाराज. हो, चुकून कधी नादाला लागत नाही. माझं नेहमी सांगणं असतंय, दारू पिणाऱ्या माणसाच्या, येड्या माणसाच्या आणि बारकाऱ्या पोराच्या चुकून कधी नादाला लागायचं. वेगवेगळे असतात महाराज काही काही जण. दारू पिणाऱ्याच्या चुकून कधी नादाला लागायचं नाही. विषय हा चाललेला, मुद्दा हा चाललेला आहे. सांगायचं तात्पर्य मान्य महाराज, आपण हितासाठी जो जगतो त्याचं वर्णन केलेलं आहे. पण कोण कोण हितासाठी जागलं आणि कशा कशासाठी जागलं, कशाचं हित कशामध्ये कोणी बघितलं आम्हाला सांगा. ऐका, उदाहरण जर घ्यायचं असेल तर साधू संतांपासून घेऊ. ज्या वारकरी संप्रदायाच्या तुम्ही आम्ही पायी झालेलो आहोत, त्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही आलेलो आहोत. हा वारकरी संप्रदाय आपलासा करून देण्यासाठी ज्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आलो, काय हित आहे हे साधू संतांना विचारलं. काय केलं ज्ञानोबारायांनी, काय केलं जगद्गुरु तुकोबारायांनी, काय केलं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आणि काय केलं नामदेव महाराजांनी. ज्या नामदेव महाराजांचा एवढा अधिकार, ज्या नामदेव महाराजांच्या हातानं देवानं निवेद खावा, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नाम देवा हाती. नामदेव महाराजांच्या हातानं देवानं निवेद खावा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं. नामदेव महाराजांच्या हातानं देवानं निवेद खावा, आपल्या हातानं कुत्रे सुद्धा भाकरी खात नाही. खात नाही त्याच्या मागे कारण असेल ना. नामदेव महाराज जगाच्या चालक मालकाला, भगवंताला प्रेमानं देत होते. आपल्याकडे तेवढं प्रेम आहे का? एका हातात भाकर असते, एका हातात अशी मागणं कोल्याने काठी असते. कुत्र बघितलं की कुत्र्याला बोलवायचं, यू यू चा. कुत्र जवळ आलं की कुत्र्याचा घास मागं करायचा आणि काठीचा ठोका टाकायचा. मला सांग कसं जवळ? काही जरी करायचं असेल तर याच्याकरता प्रेम असावं लागतं. तो जगाचा चालक मालक भगवंत जरी आपलासा करावा लागत असेल ना, याच्याकरता ही प्रेम असावं लागतं. कुठलं जरी कार्य करायचं असेल तर निष्ठा ठेवून करावं लागतं. निष्ठावंत भाव भक्ताचा सोदधर्म, निर्धार हे वर्मत्व नाही. एवढ्या दिवसापासून हे उपोषण चालू आहे. काय याच्या मागं निष्ठाच आहे ना. प्रत्येकाची याच्या मागे निष्ठा आहे. निष्ठेशिवाय काही नाही होणार. निष्ठावंत भाव भक्ताचा सोदधर्म, निर्धार हे वर्मत्व नाही. निष्काम निश्चल विठ्ठल विश्वास आणि पाहू नये वासाने. जगाचा चालक मला भगवंत जरी आपलासा करून घ्यायचा असेल तर याच्याकरता भाव, निष्ठा आणि प्रेम असावं लागतं. उदाहरण सांगतो, एक आंधळा मनुष्य होता दादा. रोज देवळामध्ये जायचा आणि देवाचं दर्शन करायचं. मनुष्य आंधळा होता, देवळात जायचा आणि रोज देवाचं दर्शन करायचा. ज्याला दिसत होतं त्यानं त्या आंधळ्याला प्रश्न विचारला, अरे बाबा, आजपर्यंत तू कधी देवळातला देव बघितला? त्याला सांगितलं, दादा मला दोन्ही डोळ्याला दिसत नाही, मी आजपर्यंत कधी देवळातला देव बघितला नाही. मग त्याला प्रश्न विचारला, आजपर्यंत तू कधी देवळातला देव बघितला नाही, पण रोज देवळामध्ये जातो, मग देवळामध्ये जाण्याचं कारण काय? आंधळ्या मनुष्यानं दिलेलं उत्तर एवढं गोड होतं. तो आंधळ्या मनुष्य काय म्हणला माहितीये का? दादा, मी देवाला बघावं याच्याकरता मी देवळात कधीच जात नाही. उत्तर ऐका, मी देवाला बघावं याच्याकरता मी देवळात कधीच जात नाही. त्या देवानं मला बघावं याच्याकरता मी देवळात जातो. एवढा भाव, एवढी निष्ठा आणि एवढं जर प्रेम असेल तर जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजा. त्या देवाला, त्या जगाच्या चालक मालकाला, त्या भगवंताला जर काय लागत असेल म्हणून
काही नलगे एक भावाचे कारण आणि तुला म्हणे आण विठोबाची. त्या जगाच्या चालक मालकाकडे त्या भगवंताकडे जायचं म्हणे महाराज काही लागणार नाही. काय लागत असेल भाव निष्ठा आणि प्रेम असावं लागतं. बाकी त्या देवाला त्या जगाच्या चालक मालकाला भगवंताला काही लागत नाही. ठीक आहे. धन श्रीमंती पैसा बघून जे जवळ येतात हे संसारातले प्रपंचातले असतात. आणि धन श्रीमंती पैसा न बघून जवळ येतो तो जगाचा चालक मालक भगवंत असतो. कुठल्याच प्रकारची श्रीमंती बघत नाही, कुठल्याच प्रकारचा पैसा बघत नाही, कुठल्याच प्रकारचं धन बघत नाही. संसार करत असताना प्रपंच करत असताना सगळे काका मामा दादा म्हणणार आहे. पण एकदा आपल्या जवळचं सर्व काही संपुड्या कुणी कोणाचं नाही. मग महाराज सांगतात बहीण कुणाची भाऊ कुणाचा गुण कुणाचे सखी कसा खाली बसा. हा कलमा करू नका, शांतता ठेवा. आत्ताच आपल्या कीर्तनामध्ये ज्यांचं आगमन झालं अशा असणारे आदरणीय वंदनीय खरंच्या मराठा समाजासाठी खूप मोठं ज्यांचं योगदान आहे अशा असणारे आदरणीय सुरेश अण्णा धस त्यांच्यासाठी सगळ्यांनी वेळ काढून माझ्या भारताच्या कीर्तनासाठी मनाचा मोठेपणा करून उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांनी माझं कीर्तन ऐकावं, त्यांनी माझ्या कीर्तनामध्ये येऊन बसावं तेवढा पात्रते त्यांनी सुद्धा नाहीये. पण मनाचा मोठेपणा करून कीर्तनाला उपस्थित आहे. एक ऐका, दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी स्वतःचं मन अगोदर फार मोठा असावं लागतं. म्हणजे स्वतःचा मनाचा मोठेपणा करून अण्णा कीर्तनाला उपस्थित आहे त्यांनाही माझं वंदन आहे. सांगत होतो जीवनात जीवन जगत असताना सगळे जे आहेत हे सगळे पैशासाठी. महाराज सांगतात भाईले सर्व पैसे की भाई. आणि त्यानंतर दुसरे जे वेळेत वेळ काढून कीर्तनासाठी उपस्थित आहेत अशा असणारे आदरणीय वंदन नारायणगडाचे विश्वस्त आमचे आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील त्यांच्यासाठी सर्वांनी त्यांनाही वंदन आहे. ते सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सर्वच मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सगळे जे आहेत हे सगळे पैशासाठी आहेत. बाहेर सर्व पैसे की बाहेर बिरका साथी वगैरे पुढे ऐका. हे जग हे सृष्टी हे विश्व जर कशामुळे चालत असेल तर हे पैशामुळे चालतं. म्हणजे देवाचा आणि लक्ष्मीचा दोघांचा संवाद सुरू झाल्याच्या नंतर लक्ष्मी देवाला सांगू लागली हे जग कोणामुळे चालत असेल तर माझ्यामुळे चालतं. का सगळेच कोणामागे जात असतील तर माझ्या मागे चालतात, लक्ष्मीच्या मागे चालतात. देवांना हात जोडले देव सांगतात लक्ष्मी तोंडानं म्हणून काहीच उपयोग नाही हे मला सिद्ध करून दाखवावं लागतं. ठीक आहे. म्हणजे वेळ आल्याच्या नंतर मी नक्की सिद्ध करून दाखवेन. गावामधला प्रेत यात्रा जाऊ लागली आणि त्या प्रेत यात्रेमध्ये लक्ष्मीने पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. त्या प्रेत यात्रेमध्ये लक्ष्मीने पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केल्याच्या नंतर प्रेत यात्रेमधल्या लोकांना प्रेत खाली ठुलं आणि सगळेजण पैसे गोळा करू लागले. प्रेत यात्रेमधले लोक काय करू लागले, सगळेजण पैसे गोळा करू लागले. जाऊ द्या त्या प्रेत यात्रेचं जाऊ द्या. उदाहरणार्थ आपल्या कीर्तनातच पैशाचा पाऊस पडला. कीर्तन ऐका राहता का तुम्ही, राहता का नाही हे तुमचा पुढचा प्रश्न आहे. मी करीनच का सगळे पैशाच्या मागे पडतात, सगळे पैशाच्या मागे पडतात. लक्ष्मी पळत देवाकडे जाते आणि देवाला हात जोडते, सांगते देवाला देवा बघा या जगात सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी आहे. का
ते जग कोणामागे चालत असेल तर माझ्या मागे चालतं. कारण ज्या प्रेत यात्रेमध्ये मी पैशाचा पाऊस पाडला ना, त्या प्रेत यात्रेमधले लोक सगळे माझ्याकडे आले. देवाला हात जोडले देव सांगतात, लक्ष्मी तुझं अगदी बरोबर आहे, पण एक वाक्य लक्षात ठेव, ज्या प्रेत यात्रेमध्ये तू पैशाचा पाऊस पाडलास त्या प्रेत यात्रेमधलेच लोक तुझ्याकडे आले. काय? ज्या प्रेत यात्रेमध्ये तू पैशाचा पाऊस पाडलास ना, त्या प्रेत यात्रेमधलेच लोक तुझ्याकडे आले. ते प्रेत अजून तुला बघून काही उठलेलं नाही. लक्ष्मी सांगते तेव्हा ते उठणं कसं, त्याच्यात रामच राहिलेला. मग भगवंत सांगतात, लक्ष्मी जर प्रश्नाचं उत्तर कळालं असं तर मी शांत बसू का? काय? प्रश्नाचं जर उत्तर कळलं असेल तर मी शांत बसू का? लक्ष्मीने सांगितलं, देवा असं थोड्यात बोलू नका, स्पष्ट सांगा. भगवंताने सांगितलं, ऐक लक्ष्मी, जोपर्यंत शरीरामध्ये मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे, आणि एकदा जर का मी शरीरामधून निघून गेलो ना तर तुला कवडीची सुद्धा किंमत नाही. अर्थातच धनाला, पैशाला, श्रीमंतीला किंमत कशामुळे? जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये राम आहे, जोपर्यंत तो जगाचा चालक मालक भगवंत आहे. एकदा शरीरामधला राम निघून गेला की तुमच्या धनालाही किंमत नाही, तुमच्या पैशालाही किंमत नाही, आणि तुमच्या श्रीमंतीलाही किंमत नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना सगळे जण पैशाच्या मागे पडतात. काय? सगळेजण पैशाच्या मागे पडतात. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सारखं धन 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 करत राहतात. शेवटी मेल्याच्या नंतर बॅनरवर नाव द्यावं लागतं, निधन. कारण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सारखं धन धन करत राहतात. सगळे पैसा पैसा, सगळे पैशाच्या मागे पडतात महाराज, सगळे पैशाच्या मागे पडतात. बरोबर आहे का नाही महाराज? ऐका, पण म्हणे महाराजा पैशाचे, ह्या धनाची, या श्रीमंतीची आम्हाला गरज नाही. हा पैसा, हे श्रीमंती, हे धन आम्हाला नको आहे. याची कशाचीच मुळातच आम्हाला गरज नाही. आणि धनामधून, श्रीमंतीमधून आणि पैशामधून तुमचं आमचं सर्वांचं हित बघितलं जाणार नाही. बरं, जगाच्या पाठीवर धन, श्रीमंती, पैसा भरपूर आहे, पण हे काही कामाचे नाही म्हणे. अहंकाराचं आहे, आणि पोट फुटलेल्या माणसाचं गोरं पण आहे. पुडियाचे गोरे पण तैसे अहंकारी ज्ञान. महापूर आल्याच्या नंतर सगळं जण निघून जातं म्हणे. महापुरे झाडे जाते आणि तेथे लवाडे वाचते. कशामुळे? नम्र झाला होता आणि तिने पुंजलेले आनंदा. लवळ्याकडे नम्रच असते. माणसाकडे ज्ञान असू द्या, धन असू द्या, श्रीमंती असू द्या, पैसा असू द्या, पण त्याच्याकडे नम्रत असणं गरजेचे आहे. रावणाच्या श्रीमंतीचा, रावणाच्या संसाराचा, रावणाच्या प्रपंचाचा जर विचार करायचा जर झाला, रावण काही कमी ज्ञानी नव्हता. त्याचा संसार, त्याचा प्रपंच, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आणि 80,000 आपल्याला एक भेटाला, त्याला 80,000 होत्या. एवढी श्रीमंत त्याच्याकडे. धनाचा विचार करायचा जर झाला तर आपण घरात सोनं होतो, त्याची लंका सोन्याची होती, एवढा श्रीमंत. ज्ञानाचा विचार करायचा जर झाला तर एका वेदाचे 4 खंड पाडणारा रावण आहे. गजांतकम, पुरांतकम, मणिनिना, मणिभूषण, एवढा विद्वान रावण. पण ज्यावेळेस रावण गेला त्यावेळेस एक कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही. शेवटी तुकोबारायलाच म्हणावं लागलं, तुका म्हणे ज्याची संपदा आणि सांगा ती कवडी गेली नाही. एवढी श्रीमंती, एवढी संपत्ती असूनही एक कवडी आपल्या सोबत गेली नाही. म्हणजे तुमच्या आमच्या सोबत काय जाणार आहे? हे काही का कर्म जे आहे ना महाराज, कर्म कोणालाच चुकत नाही. अजूनही बघा, कर्म कोणाला चुकणार नाही. पापाचा घडा भरला तो फेडावाच लागणार आहे. कर्म मुळातच कोणाला चुकणार नाही. कर्म जे आहे ना ते मुळातच कोणाला चुकणार नाही. कर्म जगाच्या बापाला चुकलं नाही. तुम्हाला मला काय कर्म चुकणार आहे? कर्मे राम वनवासा गेला, तर कर्माला रामाला सुद्धा वनवासाला जावं लागलं. तुम्ही आम्ही तुम्हाला सांगू, भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. कोण? भारताचा सम्राट होता. काय श्रीमंती होती त्याच्याकडे, किती श्रीमंती त्याच्याकडे. भारताचा सम्राट होता, पण त्याला सुद्धा त्रास दिला. कोणी माहितीये का? 5 पांडव म्हणून सगळ्यात ताकदवर पांडव कोण? भीम. ताकद जास्त आणि काम काही नाही, त्याला त्रास द्यायचा ना जास्त. कारण मी विनोदाला बोलत असतो, जे तब्येतीत जास्त ते बुद्धीत कमी. कारण ज्या भीमंगाला पाला जास्त त्याला शेंगाच्या मायचा पता नसतो. काम काही नव्हतं, त्याला त्रास द्यायचा काहीच करायचं. भीम धृतराष्ट्र जेवायला बसला की भीमगाला सांगायचं, आंधळे तू कितीही काय कर, शेवट तुला आमच्या तुकड्यावरच राहावं लागला. एक गोष्ट लक्षात ठेव, तिला जशी 1 अर्धे खाऊ घालतो तशा तुला 2-3 खाऊ घालते म्हणजे आमचं काही जाणार नाही. पण हे काही तुझे अंडा खातो ना ते तुझ्या मुलाच्या रक्तापासून बनलेले खायचे का होत? मला सांगा, एवढा ऐकल्याच्या नंतर कोणाला खाऊ वाटेल का? रात्रीच्या धृतराष्ट्राला ते जंगलामध्ये जायचं.
आपोआप त्या जंगलाला आग लागली. आगीतून वाचवायचा प्रयत्न करायचा, परत आगीतच जळून पडायचा. त्या आगीतून वाचवायचा प्रयत्न करायचा, परत आगीतच जळून पडायचा. भारताचा सम्राट होता, एवढी श्रीमंत त्याच्याकडं, पण शेवटी आगीचे चटके खाऊन, आगीचे चटके खाऊन मृत्यू पावला. कर्म बघा, ते कर्म कोणाला चुकणार नाही. भारताचा सम्राट असू द्या, श्रीमंत असू द्या, धन असू द्या, मी तर म्हणेल एक वेळेस तो जगाचा चालक मालक भगवंत तुम्हाला मला माफ करल, पण मनुष्यानं केलेलं कर्म, ते मनुष्याचं कर्म मनुष्याला कधीच माफ करणार नाही. याच्याकरता माणसानं कर्म करत असताना मला चांगलं करावं, ते प्रमाण देणार माणसाला कर्म करत असताना मात्र कर्माने ना चांगलं करावं. संसार करत असताना, प्रपंच करत असताना माणसाची वासना, अपेक्षा ही वाढत जाते महाराज. संसार प्रपंच हा काही कामाचा नाही. संसारात प्रपंचामध्ये प्रत्येकाच्या पाठीमागं काय आहे? दुःखच आहे. तुम्ही म्हणता महाराज तुमचं लग्नच झालं नाही, संसाराच्या प्रपंचाच्या लय उचापती करायले. बघा मी प्रामाणिक माणूस आहे, काही जरी बोलल तर मी पुरावा देऊन बोलल. बोलण्याला पुरावा असावा. माझा स्वभाव आणण्यासारखा आहे. काही बोलल मी पुरावा देऊन महाराजांच्या बोलण्याला पुरावा असावा. लक्षात ठेवा, महाराजांच्या बोलण्याला पुरावा असावा. आणि महाराजांच्या बोलण्याला जर पुरावा नसेल तर महाराज जिता पुरावा. याच्याकरता काय पुरावा फलकट होतो संसार, इथे सार भगवंत. दुःख बांधवडी आहे हा संसार, आणि सुखाचा विचार नाही कुठे. संसारात प्रपंचामध्ये सुखाचा विचार कुठंच नाही. आणि एक जण माझ्याकडे आला, मला म्हणला माझी बायको लईच गोळी. मला म्हणलं काय म्हणलं, माझी बायको लईच गोळी. त्याला म्हणलं बायका भोळ्या नसत्या. तर मला खरंच बोलले. त्याला म्हणलं बायको गोळी का, लगेच कळलं. फक्त बायकोकडे जायचं आणि घरी गेल्याच्या नंतर शेजारीचं वर्णन करायचं. बायकोशी कोणाचं वर्णन करायचं, शेजारी. मी विनोदाने बोलून गेलो, त्याला खरंच मनावर घेतलं. ते घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर बायको काय म्हणलं माहिती का, काय ते शेजारीच्या हाताला तो म्हणला. तुझ्यासारखी भारी भाजी, किती भारी भारी भाजी बनवते, तुला नाही येत तिच्यासारखी भारी भाजी बनवता, एवढी छान भाजी बनवती ती शेजारी. तिला राग आला, तिनं असं कचुरत मग मी त्याला म्हणलं सखाराम बायको लईच भोळी. बायको भोळी म्हणल्याच्या नंतर त्याला राग आला. म्हणजे बायकोला वजनात म्हणला, खरंच खाल्लंस का चष्टात खाल्लंस. बायकोला म्हणला काय म्हणला, खरंच खाल्लंस का चष्टात खाल्लंस. बायको म्हणली खरंच खाल्लंय. मग हे म्हणला बघ बरोबर आहे, कारण मला चष्टा जमत नाही. संसार आहे प्रपंच, हा काही कामाचा नाही. प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत शिकवते. मला प्रत्येकाची, वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकाल असतो. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका. नावेची बायको म्हणते मी आल्यानं माझा केस न गळा कापला. पेंटरची बायको म्हणते एका रट्यात सोपा रंगवीन. पकवाजाची बायको म्हणते थापा बायको गपची बसते का. किती गोड चालायचे घरी जायचं, घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणत बाप आज चैतन्य महाराजांच्या कीर्तनामध्ये एवढी गोड चाल गाली. बायको मध्ये करत लग्नाच्या आधीपासून मला माहिती तुम्ही किती चालीचे कमी कीर्तन करायची बायको का गपची बसते का. कीर्तन करायची बायको सुद्धा गपची बसत नाही. मला त्याचा अनुभव म्हणून मी अजून काहीच सांगत नाही. संसार दोघ जण नवरा बायको गाडीवर चालली. गाडी रस्त्याच्या कडे तर बैल असतो. बैल कोण्या सणाला पोळ्याला. बायकोनं नवऱ्याला प्रश्न विचारला, बैल आज लईच बैल सजवले, आज कशाचा सण आहे. नवऱ्यानं सांगितलं आज बैलाच असं नाही म्हणला पोळा. बायकोच्या काय मनात विचार आला की बायको काय म्हणली माहिती का, बैलाचा जसा सण असतो तसा म्हशीचा एखादा नसतो का. आता नवऱ्याला गपची बसायचा ना. नवरा काय म्हणला माहिती का, झाली की आता संक्रांत. संक्रांत ऐकली बायकोला रागच आला. त्यानं माझा अपमान केलाय ना, ह्याचा अपमान मी केल्याशिवाय राहणार नाही. थोडीशी पुढे गेली.
रस्त्याच्या कडीला गाडवं करत होते. एवढ्यात बायको नवऱ्याला कशी करते, तुमचे पाहुणे. बायकोला आता एक मन करायचं होता ना, बायको काय म्हणते, तुमचे पाहुणे. नवरा तिच्या पुढचा होता, नवरा गाडवाकडे बघतो, गाडवाला म्हणतो राम राम सासरे बुवा. काय करायचं, प्रत्येकाच्या संसाराची प्रत्येकाच्या प्रपंचाची अवस्था आहे. हा संसार हा प्रपंच काही कामाचा नाही. उदाहरण सांगतो, माणसाची अपेक्षा माणसाची वासना वाढत चालते. एवढं उदाहरण सांगणारा शिवीला पूर्णविराम देणार आहे. माणसाच्या अपेक्षा माणसाची वासना जी आहे ना, ती वाढत चालते. मला एक गाडी घेतली की 2 घ्यावे वाटतात, 2 घेतलं की 3 घ्यावे वाटतात, 3 घेतलं की 4 घ्यावे वाटतात. एक कीर्तन झालं की असं वाटतं 2 व्हावे, 2 झाले की 3 व्हावे, 3 झाले की 4 व्हावे. अशी माणसाची वासना माणसाची अपेक्षा वाढत जाते. उदाहरण, एका विहिरीवरती आकाशवाणी झाली, विहिरी सांगितलं तिथं, या विहिरीमध्ये कोणी पशु पक्षी उडी मारल तर स्त्री पुरुष होऊन वरती आहे, आणि या विहिरीमध्ये कोणी स्त्री पुरुष उडी मारल तर पशु आणि पक्षी होऊन वरती आहे. विहिरीवरती आकाशवाणी झाली, त्या विहिरीच्या काठावरती एक माकड आणि एक माकडीन असे 2 जण बसलेले होते. माकड माकडीने सांगू लागलं, जर तू उडी मारली तर माकडीने स्त्री होशील, आणि मी उडी हाणली तर माकडाचा पुरुष होईल. माकडीने सांगू लागली, आकाशवाणी जर खरी असत तर उडी आणायला काही अडचण नाही. माकड म्हणला, आकाशवाणी खरी आहे. पहिल्यांदा माकडाने उडी हाणली, माकडाचा पुरुष झाला आणि काठावरती आला. परत माकडीने उडी हाणली, माकडीने ती स्त्री झाली आणि परत वरती आली. पण त्याच्या मनात काय विचार आला की ते म्हणला, एकदा उडी हाणली तर एवढा सुंदर दिसायला, अजून एकदा हाणल्याच्या नंतर किती सुंदर दिसत. त्याला परत उडी हाणली. आता परत माणसाचा कोण झाला, माकड झाला. माकड झालं, काठावर आणून मस्त ठ्याक्या ठ्याक्या करे. तिकडून राजा आला, तिकडून राजा आला, सुंदर मुलगी दिसली, हात धरला आणि निघून. मला सांगा, बायको कोणाची, मला की माकडाची, मी कशाला म्हणतो, बायको कोणाची, मेली कुणी, माकड फक्त. शक्यतो फक्त आता माकडांनी पोरी झाल्यात कमी म्हणून पोरीला आलाय डिमांड, आणि पोरीच्या मम्मीला आलाय भाव. तेवढा कांद्याला कापसाला सुद्धा तेवढा भाव नाही, तेवढा त्यांना भाव आहे. एखाद्यानं सहज जरी बोलाय बोलला काय, हॅलो, आमची मुलगी कोणाला यायची ना, ते स्टँडर्ड भाषा आमची शुद्ध कुठं बोलायची. आता एक जण हरिपाठ शुद्ध म्हणू लागला, सर्व घंटीराम. कुठे शुद्ध बोलाय माणसाला कळलं पाहिजे. तुम्हाला बोलावं महाराज, लय दुनिया स्टँडर्ड झाली महाराज. एक पोरगी माझ्याकडे आली, मला म्हणजे महाराज मला लग्न करायचंय, नवरा कसा करावा. मी म्हणलं, बाई तुला कसा करायचा आहे. ती म्हणजे मला असा कोटीनं कमवणारा करायचा आहे. कोटीनं. मी म्हणलं, जर तुला कोटीनं कमवणारा नाही मिळाला तर तू काय करशील. ती काय म्हणजे माहिती का, 50-50 लाखाचे 2 करीन. काय करायचं सांग बरोबर. माणसाच्या अपेक्षा माणसाची वासना वाढत जाते. तिच्याकरता जीवनामध्ये संसार करत असताना, प्रपंच करत असताना वासना अपेक्षा जीवनामध्ये बसली पाहिजे. झालंय माझं जास्त वेळ काय मी तुमचा घेणार नाही, लक्ष्मी नाही का. एवढ्या दिवसापासून आपला चालत असलेला हा लढा आहे, त्याला नुकतंच फळ भेटणार आहे. मी अगोदरच सांगितलं होतं, संघर्षाला थोडा उशीर लागतो पण त्याचं फळ मात्र प्रत्येकाला भेटत असतं. त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष गेल्या अनेक दिवसापासून माझ्या समाजाला आरक्षण कसं भेटेल याच्याकरता एवढ्या दिवसापासून पाटलांचा हा चालत असलेला हा अट्टहास आहे. पाटलांचा हा चालत असलेला हा लढा आहे. एवढ्या दिवसापासून हा लढा चालू आहे. मी अगोदरच सांगितलं महाराज, प्रत्येक जण संसारामध्ये प्रपंचामध्ये, पण स्वतःचा संसार स्वतःचा प्रपंच न बघता माझ्या समाजामध्ये मानवण करून या समाजाला जगता कसं येईल याच्याकरता चालत असलेला हा लढा, याच्याकरता हा चालत असलेला लढा. आता जगाच्या पाठीवर विचार करायचा जर झाला तर पैशावरती जग चालतं महाराज. पैशावरती जग चालतं. मी तर म्हणेल, नाद करत असताना सगळ्यांचा नाद करावा पण मराठ्यांचा नाद कधीच नाही करायचा. आता म्हणावं लागलं, एक मराठा कोटी मराठा. आता लाख मराठा, आता कोटी मराठा. अगोदर वाटत होतं लाख मराठा, लाख मराठा, लाख मराठा. एवढी मोठी सभा झाल्याच्या नंतर, नारायणगडावरचा एवढा मोठा दसरा मेळावा बघितल्याच्या नंतर आता तिथून पुढे आपल्याला म्हणावं लागणार आहे, एक मराठा कोटी मराठा. प्रत्येक जण म्हणत होता समाज एकत्र येत नाही, समाज एकत्र येत नाही. समाज एकत्र आल्याच्या नंतर म्हणून कळतं एका मी आता आपल्याला सगळ्यांना एकत्र करून हा लढा करायचा आहे. हे एकट्याचं काम नाही, लोहे हा एकल्याचा खेळ म्हणूनही मेळ जमविला. प्रत्येकाला एकत्र यायचं आहे, प्रत्येकानं हा लढा आपला पूर्ण केला न्यायचा आहे. पाटलानं एवढा अट्टहास केलेला मान्य आहे, पण आता पाटलांच्या मागं सुद्धा आपल्याला चालावं लागणार आहे. पाटील करतायत म्हणून जमणार नाही, पाटील तर करतच आहेत, पण आता पाटलांच्या मागे आपल्याला ठामपणे खंबीरपणे उभा राहावं लागणार आहे. आणि आल्याच्यानंतर स्वाभिमान वाटतो, अभिमान वाटतो की खरंच आपण सर्वजण पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे. असणं हे गरजेचं आहे. भारत देशामध्ये आपल्याला जन्म भेटलाय दादा. महाराष्ट्र
मध्ये जन्म भेटलाय. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, आमच्या धर्मावीर संभाजी राजांची शिकवण आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना कसं जगायचंय, कसं वागायचंय, कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, या समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, कसं वावरलं पाहिजे. ऐका, समाज असा आहे जो आपल्यासोबत चांगला वागल त्याला आपण चांगलेच आहे. काय, जो आपल्यासोबत चांगला वागल त्याला आपण चांगलेच आहे, जो आपल्यासोबत वाकडा वागल त्याला आपण सुद्धा वाकडेच आहे. आपल्या राजांची शिकवण आहे आपल्याला, आपल्या राजांची शिकवण आहे आपल्याला. जो आपल्या वाटेवरती आला नाही त्याच्या वाटेला कधी जायचं नाही. नक्की लक्षात ठेवा, जो आपल्या वाटेला कधी आला नाही त्याच्या वाटेला आपण कधी जायचं नाही. आणि जो आपल्या वाटेला आला त्याच्या वाटेवरती जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय परत यायचं नाही. राजांची शिकवण आहे. त्यांचे अनुभवी आहोत आपण सर्वजण. एवढ्या दिवसापासून आपला सर्वांचा चालत असलेला हा लढा आहे. हा लढा नक्कीच पूर्ण केला जाणार आहे. ज्ञानोबारांचे, तुकोबारांचे, भगवंताचे, साधू संतांचे प्रत्येकाचे उपकार तुमच्या आमच्या पाठीवरती आहे. करत राहा. जीवनामध्ये जीवन जगत असताना अहंकाराला सांगणार नाही, वस्तुस्थिती म्हणून सांगतो. बाबा यांना माझं खरंच भाग्य आहे की याच्या अगोदर माझे 2 कीर्तन झाले आणि हे 3रं कीर्तन आहे इथं पाटलांच्या समोर. मलाही इथं सेवा करण्याचं योग मिळालंय. मागच्या जन्मेचं माझं काहीतरी पुण्य असेल, भगवंताचा कृपाशीर्वाद माझ्या पाठीशी असेल, याच्याकरता मी येत आहे, याच्याकरता मी येत आहे. तर बरेच जण म्हणतात बोलत असताना, या वयात मी कीर्तन करतो. मला सुद्धा बरेचसे जण म्हणतात महाराज या वयात, कारण मी दिसायला बारीक आहे ना, मी दिसायला बारीक असल्यामुळे मला सुद्धा, आणि मी सुद्धा महाराज कधीच घेत नाही. खऱ्याला खरंच बोलत असतो, कधीच घेत नाही अजिबात. खऱ्याला खरंच बोलत असतो, मी कधीच घेणार नाही. कोणी म्हणतील महाराज एवढं सवय नाही तुमचं, एवढं नाही बोलावं, ते बोलणं चुकीचं आहे, ते बोलणं चुकीचं आहे. तू पाटलांसमोर बोलतोय, मी बी एक पाटलाचं पिल्लूच आहे. कोणालाच होत नाही. खरं असेल तर मी बोलणार म्हणजे बोलणार. काय करायचं? मी अगोदरच सांगितलं होतं, मनुष्य किती दिवस जगला याला काही किंमत नाही. मनुष्य कसा जगला म्हणून याला फार मोठी किंमत आहे. मनुष्य कसा जगला ना त्याला फार मोठी किंमत आहे. त्याकरता जीवनामध्ये जीवन जगत असताना जगायचंय, मरायचंय या मातीसाठी, जगायचंय, मरायचंय या समाजासाठी एकमेव ध्यास मनामध्ये ठेवला पाहिजे. जीवन जगलं पाहिजे. पुढे हितानुहासे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे दिवा. गीता भागवत करीती श्रवण, अशांच्याच घरामध्ये गीता आणि भागवत श्रवण केल्या जाते. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, आणि अशांच्या घरामध्ये सेवा मला मिळावी. तुका मुनी मला जगडो त्यांची सेवा, करी माझ्या देवा फार नाही अभंगार्थ भावार्थ. माझ्या बुद्धीला जसा झेपल तसा मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. एखादा शब्द काही जर चुकला हुकला असेल तर मला त्याचा अंत करून मला माफ करा. झाले माझं कीर्तन, जास्त वेळ काय मी तुमचा घेणार नाही. आता मी गप्प बसणार आहे आणि आता अण्णा बोलणार आहे. झाले माझं कीर्तन, अभंगाचा अर्थ भावार्थ माझ्या बुद्धीला जसा झेपल तसा मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. एखादा शब्द काही जर चुकला हुकला असेल तर मला अंत करून मला माफ करा. जे काही ते घरी घेऊन जा, आणि जे चुकलं हुकलं असेल ते माझी मला परत देऊन टाका.